ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये प्रिया अश्विनला म्हणते की मी तुझीच वाट बघत होते. अश्विन म्हणतो की मला हिचं तोंडही बघायचं नाहीये. तेव्हा अर्जुन त्याला आडवत म्हणतो की प्रिया काय बोलते ते तर ऐक. अश्विन रागात म्हणतो की या बाईचं मला तोंडही बघायचं नाही. तेव्हा प्रिया म्हणते की ज्या बाईचं तुला तोंडही बघायचं नाही ना त्याच बाईच्या पोटात तुझं एक मूळ वाढतंय. तर प्रियाचं हे बोलणं ऐकल्यानंतर अश्विनला मोठा धक्काच बसतो. तो प्रियाकडे येऊन म्हणतो की बबली लोखंडे कशावरून हे सगळं सांगते की हे मूल माझंच आहे. तर प्रिया आता त्याच्या समोर विनवण्या करू लागते की अश्विन तू माझ्याशी असं नको बोलूस. हे बाळ आपल्या दोघांचं आहे. सुभेदार कुटुंबाचा वंश माझ्या पोटात वाढतोय. अश्विन स्पष्ट म्हणतोय की हे बाळ माझं नाही आहे. तर इकडे गार्डनमध्ये आता सायलीला लहानपणीची तन्वी दिसू लागते. सायली विचार करू लागते तन्वीबद्दलचे सगळे भास मलाच का होत आहेत. त्यानंतर सायलीला आता सगळा तिचा भूतकाळ आठवू लागतो आणि अखेर सायलीला चक्कर येऊन आता खाली पडते. तर याची कोणालाही कल्पना नसते की सायली बाहेर आहे.